तर आज मी बनवते रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक व्हेज थाळी. या थाळीमध्ये नारळी भात, वरण भात आणि त्याचबरोबर अजून बरंच काही आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर थाळीची सुरुवात आपण नेहमीच गोडाने करतो. तर आज आपण सुरुवात करतोय नारळाच्या सुवासाने दरवळणाऱ्या नारळी भाताने. तर चला यामध्ये मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर चला पटकन रेसिपीला सुरू करूया. तर सर्वात पहिले इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे. आता तुम्हाला इथे मी ना 1 कपची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. आम्ही इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही ह्या जागी ते कोणताही तांदूळ वापरू शकता. तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून आपला नारळी भात मोकळा आणि सुटसुटीत होईल. आता तांदूळ आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. आता ह्यामध्ये मी 1 कपभर पाणी घालून म्हणजे तांदूळ जेवढे भिजतील तेवढं पाणी घालून आपल्याला हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक कढई घ्यायची. कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा नाहीतर एक छोटा चमचा तूप घालून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे गोड मसाले घालायचे. त्यामध्ये मी घातले थोडीशी दालचिनी, लवंग आणि हिरवी वेलची. गोड मसाल्याने ना भात ना एकदम छान लागतो. आणि आता ह्यामध्ये आपला भिजवलेला तांदूळ आहे ना, तो घालून घेऊया आणि तांदूळ आपल्याला मंद आचेवरती थोडासा असा 1 मिनिटाकरता परतवून घ्यायचंय, जेणेकरून ना तांदळाचा सुवास पूर्ण किचनभर दळवळला पाहिजे. हे बघू शकता मी कंटिन्यू इथे हलवते, नाहीतर तांदूळ आपला खाली ना लागू शकतो. तर हे बघा आता आपला तांदूळ तयार झालेला आहे परतवून. आता अर्धा कप तांदळाला आपल्याला 1 कप पाणी घ्यायचे. जेवढा आपला तांदूळ त्याला दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचंय. तर इथे बघा मी 1 कप एवढं गरम पाणी घेतलेलं आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाहीये. आता हे सर्व पहिले आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचंय थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे ना आपला भात छान पांढरा शुभ्र आणि असा सुटसुटीत असा होतो आणि त्याला एक वेगळी अशी चव येते. आता हा भात आपल्याला असाच मोठ्या गॅसवरती एकदम अंगभर असं पाणी राहील ना एवढा शिजवून घ्यायचंय. पूर्ण ह्यातलं पाणी असं ना घालून नाही घ्यायचं. हे बघा आता ना ह्यातलं पाणी एकदम कमी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. एकदम असं अंगभर म्हणजे थोडंसंच पाणी राहिलेलं आहे. आता आपल्याला हा भात आहे ना झाकून ठेवायचा आहे आणि गॅस आपल्याला आता एकदम मंद करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं याची अशी मस्त छान एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला भात असा मस्त मोकळा आणि सुटसुटीत झालेला असेल. हे बघा आपला भात शिजून तयार झालेला आहे. आता मी इथे गॅस माझा इथे स्लोच आहे बरं का. इथे मोठा गॅस अजिबात केलेला नाहीये आणि हे बघा आपला भात असा मस्त तिथे तयार झालेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया आणि पुन्हा एकदा आहे ना झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून आहे ना आपला भात अजून छान मोकळा-मोकळा होईल. आता मी इथे एक छोटासा पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा गूळ घालून घेतलेला आहे. अर्धा कप तांदळाला इथे मी पाव वाटी किंवा पाव कप एवढा गूळ घालून घेतलेला आहे आणि गूळ आपल्याला व्यवस्थित असा छान ना वितळून घ्यायचा आहे. फक्त वितळून घ्यायचं, त्याला आपल्याला पाक करायचा नाहीये अजिबात. आता ह्यामध्ये ना खिसलेलं मी ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं तुम्ही इथे ना वेलची पावडर सुद्धा घालू शकता. आता आपलं मिश्रण छान मस्त तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता इथे मी घालते थोडीशी वेलची पावडर, त्याचबरोबर काजू बदामाचे काही तुकडे इथे मी कापून घेतलेले होते पहिलेच. आता ते आपण घालून व्यवस्थित छान तुपामध्ये आणि गुळाच्या मिश्रणामध्ये छान मस्त परतवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा फ्लेवर एक छान प्रकारे बाहेर येईल. तर आपलं आता इथे मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे. तर आता हे सर्व सारण जे आहे ते आपल्याला भातावर घालून घ्यायचं, जेणेकरून आपला नारळी भात जो आहे तो तयार होईल. आता इथे ना मी गॅस बंदच ठेवलेला आहे आणि बंद ठेवूनच आपल्याला हे मिश्रण छान भातामध्ये म्हणजे सारण जे आहे ते छान भातामध्ये असं व्यवस्थित परतवून घ्यायचंय. छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर एक 2 ते 3 मिनिटाकरता फक्त ना थोडा वेळ असा गॅस लावायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जो ओलसरपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल. तर हे बघा आणि त्यानंतर आपल्याला आहे ना झाकण आहे ना बंद करून एक 2 ते 3 मिनिटाकरता अशी वाफ काढून घ्यायची. त्यानंतर तुम्ही नारळी भात बघू शकता एकदम मोकळा, सुटसुटीत आणि एकदम चविष्ट असा नारळी भात तयार होतो. तर तुम्ही या रक्षाबंधनला हा नारळी भात नक्की बनवून बघा. हा नारळी भात जेव्हा झाला होता ना, तेव्हा याची चव एवढी अफलातून आणि एवढी मस्त होती ना, की हा नारळी भात लगेचच संपला. त्यावर आता मी घालते थोडंसं ना खिसलेलं खोबरं, जेणेकरून आपला नारळी भात खूप सुंदर दिसेल. तर हे बघा आपला नारळी भात तयार झालेला आहे. आता आपण बनवूया पुढची रेसिपी. तर या थाळीमध्ये घरच्याच मसाल्यांपासून बनवलेली खमंग आणि कुरकुरीत अशी भरलेली भेंडी मी इथे दाखवलेली आहे. तर इथे मी काही भेंडी घेतलेली आहे. भेंडीला छान पुढचं आणि मागचं टोक कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर भेंडी अशी मधून चिरून घेतली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल अख्खी भेंडी तर तुम्ही ते अख्खी भेंडी सुद्धा चिरू शकता. पण मी छोटे जरा काप करून घेतले, जेणेकरून ते शिजायला एकदम
इझी जातात आणि सोपं होतं. तर इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आता हे शेंगदाणे मी रात्रीच भाजून ठेवले होते. भाजून याचं ना शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणे न सोलताच वाटून घेतलेलं होतं मिक्सरला. आता यामध्ये आपल्याला घालायचे मसाले. त्यामध्ये मी घालते थोडीशी हळद पावडर, काश्मीरी पावडर, त्याचबरोबर लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित असं पहिले ना चमच्याने मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून मसाले सर्व साईडला असे व्यवस्थित पसरले पाहिजे. चमच्याने मिक्स केल्याच्या नंतर आता आपल्याला हाताचा वापर करावाच लागेल. त्याकरता इथे मी ना सर्व मसाल्याचे हाताने ना परत एकदा असे ना एकजीव करून घेते. म्हणजे हे मसाले ना असे वरच्यावर असतात आणि ते शेंगदाण्याच्या कूटमध्ये असे एकजीव नाही होत. तर हे असे हाताने व्यवस्थित असे ना एकजीव करून घ्यायचे. तर आपला हा घरच्या घरी भरलेला भेंडी मधला मसाला तयार झालेला आहे. आता तुम्ही हा मसाला कारल्यामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला वाटण म्हणून वापरू शकता. आता एक-एक भेंडी घेऊन ना आपला हा मसाला असा व्यवस्थित भरून घ्यायचा आणि भेंडीला जरा दाबून घ्यायचे. जेणेकरून मसाला ना शक्यतो ना बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची परतवताना. पण तो थोडा-थोडा निघतोच नंतर बाहेर. तर हे बघा आता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित आता मी भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे मी सर्व भेंडी ज्या आहेत ना त्या भरून घेते. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय. तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय. गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचंय थोडंसं जिरं. जिरं छान तडतडलं, की यामध्ये आपल्याला घालायचं एक-एक करून भेंडी. तुम्ही एकसाथ सर्व भेंडी टाकली तरी सुद्धा चालेल. पण मी ते स्टार्टिंगला तुम्हाला एक-एक करून दाखवते. सर्व भेंडी टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी अशी ती परतवून घ्यायची, जेणेकरून ती खाली अशी लागली नाही पाहिजे. आणि अजून एक ह्यावर ना आपण थोडासा पाण्याचा असा शिपका मारू शकतो, जेणेकरून आपली भेंडी खाली जळणार नाही. तुम्ही बघू शकता आपली केवढी कुरकुरीत अशी भेंडी तयार होते आणि थोडंसं झाकण लावून आपण याची वाफ काढून घ्यायची. एक 10 मिनिटं मी याची वाफ काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपली मस्त भरलेली भेंडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. भरलेली भेंडी पुन्हा एकदा अशी व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर आपला उरलेला जो मसाला असतो ना, तो लास्टला ह्यावर घालून घ्यायचा आहे. स्टार्टिंगला जर घातला तर काय होतं ना, मसाला ना जळू शकतो. तर हे बघा आता ते मसाला घालून सुद्धा मी भेंडी अशी व्यवस्थित परतवून घेतली आणि आता मस्त गरमागरम भेंडी आपण थाळीमध्ये सर्व्ह करून घेऊया. त्यानंतर आता मी इथे बनवते थाळीमधली दुसरी भाजी, ती म्हणजे मिक्स कडधान्याची भाजी. त्याकरता इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर याचं एक छोटंसं वाटण करून घ्यायचंय. थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आता इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं, की ह्यामध्ये घालायचे. आता यामध्ये आपल्याला घालायचे मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा. आता हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, जेणेकरून कांदा आहे ना आपला थोडासा असा मऊसर झाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे. तर आता ह्यामध्ये मी घालते कढीपत्ता, त्याचबरोबर बारीक चिरलेले टोमॅटो. हे सर्व घालून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं टोमॅटो थोडेसे त्याचा कच्चेपण जाईपर्यंत थोडंसं असं परतवून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे तर आता टोमॅटो आणि कांदा छान परतवून झालेला आहे. आता ह्यामध्ये मी घालते बारीक केलेलं वाटण आणि हा वाटणाबरोबर मी थोडासा लसूण पण वाटून घेतलाय बरं का. आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं छान मस्त परतवून घ्यायचं, जेणेकरून वाटणाचा जो कच्चेपणा आहे ना, म्हणजे खोबऱ्याचा कच्चेपणा, तो पण सर्व निघून गेला पाहिजे. तर ही प्रोसेस आपल्याला मीडियम टू लो गॅसवरतीच करायची आहे. तर हे बघा आता आपलं वाटण सर्व साइडने मी 1 मिनिट झालेलं आहे आणि वाटणाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. इथपर्यंत वाटण आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून थोडंसं ना तेल सुटलं पाहिजे. आता इथे आपल्याला घालून घ्यायचं. आता आपला मसाला छान परतवून झालेला आहे. आता इथे आपल्याला थोडेसे मसाले घालायचे, पावडर मसाले. तिथे मी घेतलेला आहे थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला. आता हे सर्व मसाले घालून आपल्याला हे वाटणाबरोबर छान व्यवस्थित परतवून घ्यायचेत. आता जर तुमचं वाटण जर खाली लागत असेल, तर तुम्ही ते थोडंसं पाणी घालू शकता. पण मी ते पाणी घातलेलं नाही आणि गॅस इथे आपल्याला स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून छान अशी व्यवस्थित ह्याची एक वाफ काढून घ्यायची. तर हे बघा आपलं वाटण केवढं छान मस्त तयार झालेलं आहे. आता मी यामध्ये घालते उकडलेले कडधान्य. कडधान्य तुम्ही असे कच्चे सुद्धा घालू शकता, नाहीतर कुकरला एक शिट्टी सुद्धा काढू शकता. पण कुकरला मी याची ना एक शिट्टी काढून घेतली, जेणेकरून ते पटकन शिजतील आणि आपली भाजी पटकन तयार होईल. आता हे सर्व कडधान्य घालून वाटणाबरोबर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला गरजेपुरते ह्यामध्ये पाणी घालायचे. म्हणजे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना, तेवढं तुम्ही ते पाणी घालू शकता. जर तुम्हाला नसेल पाहिजे रस्सा, तर तुम्ही असं सुकी भाजी सुद्धा उकळून घेऊ शकता. आता थोडंसं मी ते पाणी घातलेलं आहे आणि पाणी मी इथे गरमच घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला फक्त 10 मिनिटं भाजी अशी छान शिजू द्यायची. आपली भाजी अशी मस्त तयार झालेली आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आपली थाळीमधली दुसरी भाजी जी आहे, ती मस्त तयार झालेली. ते पण एकदम
कमी साहित्यामध्ये आणि ते पण घरच्या साहित्यामध्ये. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर घरच्या मसाल्यामध्ये तुम्हाला मी दोन्ही भाज्या दाखवलेल्या आहेत. आता आपण करूया थोडीशी चटणी. तर इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, त्याचबरोबर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं पाणी घालून ना आपण ही चटणी छान मस्त बारीक अशी वाटून घेऊयात. थाळीमध्ये जर चटणी असेल ना, तर अजूनच छान मस्त मजा येते. तर आता ही आपण मस्त बारीक अशी वाटून घेऊयात. आता चटणीवर आपल्याला ना तडका टाकून घ्यायचा. तर तडक्याकरता इथे मी घेतलेलं आहे तेल. तेल छान गरम करून घेतलेलं आहे. तेल जसं गरम होतं तसं आपल्याला ह्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे कढीपत्ता. तुम्ही इकडे थोडंसं जिरं सुद्धा घालू शकता किंवा हिंग सुद्धा घालू शकता. आता हे सर्व घातल्याच्या नंतर आपल्याला ही चटणी जी आहे ना, हा तडका हा आपल्याला चटणीवर असा व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे आणि चटणी छान मिक्स करून घ्यायची. तर आपली संपूर्ण थाळी तयार झालेली आहे. नारळी भात, त्याचबरोबर भरलेली भेंडी, मिक्स कडधान्याची भाजी, वरण-भात. वरण-भाताचा कुकर मी पूर्वतयारीमध्ये पहिलेच तयार करून घेतलेलं होतं, जेणेकरून नंतर करायची गरज लागणार नाही. भातावरती छान मस्त गरमागरम वरण टाकून घेऊया. त्याचबरोबर त्यावर तुपाची धार टाकून घेऊया. त्याचबरोबर घडीची पोळी, चटणी, पापड आणि शेवटी गोड म्हणून पेढे. तर ही सर्व संपूर्ण थाळी आपली रक्षाबंधनची तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या रक्षाबंधनाला तुम्ही ही थाळी नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. परत भेटूया अशा एका छान रेसिपीवर.